हत्तीवर, मोरावर, घोड्यावर, उंटावर अशी बसलेली मूर्ती, त्याचप्रमाणे उभी असलेली गणेश मूर्ती कधीही नसावी. तर तेव्हा प्राणप्रतिष्ठा तुम्ही सूर्योदयापासून ते मध्यान्ह काल संपेपर्यंत, कारण दक्षिण ही यमाची दिशा सांगितली आपल्याकडे, परंतु तुमचं मुख सुद्धा पूजा करताना दक्षिण दिशेकडे नसावं. आपला गणपती कधी उन्हाळ्यात येणार नाही. की आपण घरी बाप्पाची पूजा कशी करतो? शुद्ध मन आणि शुद्ध शरीर हे असणं खूप आवश्यक आहे. दुर्दैवाने स्थापन झाल्यावर जर घरात सुतूक पडलं तर अशा वेळी काय करायला पाहिजे? झाली आणि घरामध्ये जन्म आणि मृत्यू या गोष्टी अशात आपल्या हातात नसतात. नमस्कार, मी पूजा बोनकिले. सकाळमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अवघ्या 2 दिवसांवर गणेश चतुर्थीचा सण येऊन ठेपलाय. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की गणेश मूर्ती कशी असावी, त्याची पूजा कशी करावी. याबाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहे धर्मशास्त्राचे अभ्यासक देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे. सर नमस्कार. नमस्कार. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की गणेश मूर्ती ही डाव्या सोंडेची असावी, पण याबाबत आपण अनेक कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? मुळात सर्वप्रथम गणेशाची मूर्ती जी आपण आणत असतो गणेशोत्सवामध्ये घरोघरी पूजा करायला, त्याला मूर्तीशास्त्रात आणि ओव्हरऑलच धर्मशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत. कोणत्या डायमेन्शनची मूर्ती पाहिजे हे पण देऊन ठेवलेलं आहे. शास्त्र असं सांगतंय की अंगुष्ठ पर्वात आरभ्य वितस्तिम यावदेवतु गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैहि. म्हणजे अर्थात प्रेक्षकांनी जेव्हा गणेश मूर्ती खरेदी करायची आहे त्यावेळेला अंगठ्याच्या पेरापासून उंचीची इथपासून सुरू करून ते डायमेन्शन 1 वीत इथपर्यंत लांब किंवा उंच ज्याला आपण म्हणतो तशा डायमेन्शनची मूर्ती खरेदी करायला पाहिजे. त्याचबरोबर मूर्ती कशी असावी, अत्यंत प्रसन्न मुद्रा मूर्तीची पाहिजे, कारण हे मंगलमूर्ती आहेत. आपण जेव्हा मंगलमूर्ती मोरया म्हणतो तेव्हा ही मंगलमूर्ती आहे, त्यामुळे प्रसन्न वदन पाहिजे. त्याचबरोबर हत्तीवर, मोरावर, घोड्यावर, उंटावर अशी बसलेली मूर्ती, त्याचप्रमाणे उभी असलेली गणेश मूर्ती कधीही नसावी. आणि सर्वात महत्त्वाचं त्याचं आसन जे आहे ते पद्मासनामध्ये सुखासनामध्ये बसलेली अशी मूर्ती पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं निसर्गाच्या दृष्टीने म्हणजे पाण्यात विरघळणारी मूर्ती पाहिजे. बऱ्याचदा आपण बघतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या ज्या मूर्त्या असतात त्यानंतर म्हणजे आपण जेव्हा गणेश विसर्जन करू त्यावेळेला पाण्यात विरघळत नाहीत आणि मग आपण केलेल्या मूर्तीची कुठेतरी विटंबना आपल्याच हस्तून होत असते. तर तसं होऊ नये म्हणून पाण्यामध्ये विरघळणारी अशी मूर्ती पाहिजे. त्याचबरोबर गणेश मूर्ती म्हणजे हा शोचा विषय नाहीये, हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे मुगाच्या डाळीचे, मसुराच्या डाळीचे, चॉकलेटचे गणपती हे अशा पद्धतीने गणेश पूजन कधीही करू नये. शास्त्रात जी दिली पार्थिव मूर्ती, पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून जी काही बनवलेली आहे अशी ही शाडू मातीची मूर्ती, विशेष करून डाव्या सोंडेची तुम्ही जे म्हणलात आता, तर उजव्या सोंडेचा हा सिद्धिविनायक सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. त्यामुळे सामान्यतः पूजा करण्यास जो योग्य आहे तर तो जो गणपती आहे तो डाव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन आपण प्रामुख्याने घरी करावं असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की गणेश प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त किती महत्त्वाचा असतो की आपण दिवसभर देखील त्याचं स्थापना करू शकतो? गणेशाची जी प्राणप्रतिष्ठा करायची आहे म्हणजे आपण जेव्हा घरी मूर्ती आणणार होतो, गणेश चतुर्थीची येते 27 ऑगस्टला, तर तेव्हा प्राणप्रतिष्ठा तुम्ही सूर्योदयापासून ते मध्यान्ह काल संपेपर्यंत केव्हाही करू शकता. आता मध्यान्ह काल कधी आहे? साधारणपणे 11:15 सकाळी ते साधारण 1:45 वाजेस्तवर दुपारी. हा मध्यान्ह काल जो आहे हा अत्यंत मुख्य दिलेला आहे गणेश चतुर्थीला. कारण चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते मध्यान्ह व्यापिनी चेतस्यात परतश्चेत परेहनी असं शास्त्र ग्रंथात सांगितलंय. मध्यान्ह कालामध्ये विशेष पूजन गणपतीचं होणं महत्वाचं आहे, साधारण 11:15 ते 1:45. पण प्राणप्रतिष्ठा जी तुम्हाला करायची ती सूर्योदयापासून तुम्ही केव्हाही करू शकता. आणि त्याचं जे विशेष पूजन आहे ते मात्र मध्यान्ह कालामध्ये म्हणजे 11:15 ते 1:45 या काळामध्ये केव्हाही तुम्ही शुचिरभूतपणे गणपतीचं पूजन, त्याचं सगळं आरती वगैरे जे काही उपचार आहेत ते सगळे तुम्ही या मध्यान्ह काळामध्ये करू शकता. घरामध्ये मूर्ती शक्यतो कोणत्या दिशेला बसवली पाहिजे आपण? आता गणपतीची मूर्ती जी आहे ती साधारणपणे पूजकाचं जे तोंड आहे म्हणजे आपण जेव्हा पूजा करत असतो तर तेव्हा आपलं तोंड पूर्व,
साधारणपणे पश्चिम नाही तर उत्तर या दिशेनं होईल अशा पद्धतीने ती मूर्ती बसवायला पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने गणपतीचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही दिशेला त्याचं मुख करून त्याची पूजा करू शकता. परंतु तुमचं मुख सुद्धा पूजा करताना दक्षिण दिशेकडे नसावं, कारण दक्षिण ही यमाची दिशा सांगितली हो. आपल्याकडे. तर त्यामुळे कोणतीही मंगलकृत्य करताना विशेषतः पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून करावी असं सांगितलंय. हं. त्यामुळे त्या पद्धतीने गणपतीची मूर्ती तुम्ही बसवावी. म्हणजे गणपतीचं तोंड समजा उत्तरेकडे झालं, हं, हं. तर पूजक जर समोर बसला तर त्याचं तोंड दक्षिणेकडे होईल. तर तशा पद्धतीने पूजा करणाऱ्यांनी मग थोडं तिरकं बसायचंय, हं. जेणेकरून पूजा करणाऱ्याचंही तोंड दक्षिणेकडे होणार नाही. नंतर आपण गणपतीला जी पत्री वाहतो, हो. फूल वाहतो, त्याचं काय महत्व आहे? गणपतीला साधारणपणे 21 प्रकारची पत्री दिलेली आहे शास्त्रामध्ये, आणि गणपतीला आवडती फुलं कोणती हे पण सांगितलंय. रक्त वस्त्र असेल, रक्त पुष्प असेल, रक्त म्हणजे लाल रंगाचं. हं. म्हणजे गणपतीला ओव्हरऑलच लाल रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत प्रिय आहेत. कारण तुम्ही जर अथर्वशीर्ष बघितलं तर त्याच्यामध्ये रक्तल लंबोदरम, शूर्पकर्णकम, रक्त वाससम, वासस म्हणजे आपलं पोशाख, हं. वस्त्र जे आहे, तर ते सगळं रक्त रक्त उल्लेख आलाय. त्यामुळे लाल रंगाची विशेष करून फुलं जी आहेत, म्हणजे जास्वंद आहे, गुलाब आहे, आणि विशेषतः सुगंधी पुष्प जी असतील लाल रंगाची ती अत्यंत प्रिय आहेत. लाल रंगाचा शेला परिधान करू शकता गणपतीला. त्याचप्रमाणे 21 पत्री जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी पानं सांगितलेली आहेत. म्हणजे दुर्वा तर असतातच, हो. पण शमी आहे, बेल आहे, तुळस आहे, आघाडा आहे, भृंगराज म्हणजे माक्याचं पान आहे, हं. जाईचं पान आहे, शमीपत्र आहे. हं. अशी वेगवेगळी 21 प्रकारची पत्री जी आहे. त्याचं कारण काय आहे? कारण निसर्ग तेव्हा बहरलेला असतो. तुम्ही बघाल तर श्रावण महिना नुकताच आता होऊन हो. गेलाय, पावसाचा सीझन असतो. आणि आपले जे साधारणपणे सनातन वैदिक धर्मातले जे सण आहेत ते निसर्गाशी रिलेटेड आहेत. आपला गणपती कधी उन्हाळ्यात येणार नाही. नाही. त्यामुळे 21 पत्री जेव्हा अवेलेबल होतील त्याच ऋतूमध्ये तो गणपती उत्सव असतो. त्यामुळे ऋतू, निसर्ग आणि परमेश्वर या सगळ्याचं एकत्र कॉम्बिनेशन असल्यामुळे ही 21 पत्री, त्याचबरोबर ही लाल रंगाची फुलं ही हं. आवर्जून गणपतीला त्यावेळेला अर्पण करावीत. कमळ सुद्धा गणपतीला वाहतात, तेही लाल रंगाचं आहे. शेंदूर वाहतो आपण, तोही लाल रंगाचा आहे. त्यामुळे सगळे उपचार भक्तिभावाने फक्त अर्पण करणं खूप महत्वाचं आहे. आणि अनेक जण जास्वंदाचं लाल फूल हो, वाहतात. हो, हो. बरं, मला आता सांगा, की आपण घरी बाप्पाची पूजा कशी करावी? आता घरी जेव्हा बाप्पाची पूजा करायची, सर्वात प्रथम मी नेहमी सांगत असतो, शुद्ध मन आणि शुद्ध शरीर हे असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय, म्हणजे साधारण सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. आणि तिळाचा कल्क म्हणजे तिळाचं उटणं जे असतं, पांढरे तीळ जे असतात ते पाण्यात कालवून त्याचं उटणं अंगाला लावून स्नान करायला सांगितलेलं आहे सर्वप्रथम. आणि त्यानंतर शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. जाणकार योग्य गुरुजींना आपल्या घरी पाचारण करून त्यांच्याकडून विधिवत मंत्रद्वारा प्राणप्रतिष्ठा करायची आहे. कारण मंत्रांना खूप महत्व आहे. शास्त्रात असं सांगितलंय, देवाधीनं जगत सर्व मंत्राधीनंच दैवतम. हे जे ब्रह्मांड आहे, ज्याला युनिव्हर्स आपण म्हणतो, हे देवतांच्या अधीन आहे, कंट्रोलमध्ये. आणि देवता या मंत्रांच्या अधीन असल्यामुळे मंत्रद्वारा त्याची प्राणप्रतिष्ठा होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे गुरुजींना घरी बोलवून रीतसर प्राणप्रतिष्ठा असते आणि 16 उपचार अर्पण करायचे असतात गणपतीला. 16 उपचार कोणते कोणते आहेत? तर आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत म्हणजे जानवं, गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प, शेवटी आरती. तर अशा 16 उपचारांनी गणरायाचं पूजन करायचं आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे असतात. तर हे घरच्या घरी सुद्धा आपण जाणकार गुरुजींना घरी बोलावून सुद्धा हे उपचार व्यवस्थित पद्धतीने करून प्राणप्रतिष्ठा करू शकतो. अनेक जण हल्ली YouTubeवर ऑडिओ लावून पूजा करतात. हे कितपत योग्य आहे? आम्ही नेहमी सांगतो की मंत्रांची जी स्पंदनं असतात, ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणतो, ती मंत्राचा जेव्हा उच्चार होतो त्या उच्चारणातनं निर्माण होत असतात, श्वासाद्वारे बाहेर येत असतात. जेव्हा आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ सीडी ऐकत असतो तेव्हा त्याच्यातून फक्त आवाज येत असतो, स्पंदनं येत नसतात. त्यामुळे तो आपत्कालातला मार्ग आहे. आपत्काल म्हणजे आता गुरुजीच उपलब्ध नाहीयेत. समजा आता करोडो लोकांना गणपती बसवायचे आणि तेवढे गुरुजीच उपलब्ध नाहीयेत, तर त्यावेळेला तुम्ही ह्या मार्गाचा अवलंब करून श्रद्धेने हे करू शकता. पण जर इझिली अवेलेबल होत असेल तर सर्वप्रथम जो मुख्य पक्ष आहे त्याच्यामध्ये गुरुजींच्याकडून ती स्पंदनं आपल्या घरामध्ये सुद्धा त्यावेळेला निर्माण झाली पाहिजेत.
त्यामुळे ती व्हायब्रेशनचा हा सगळं फ्रिक्वेन्सी जे आपण म्हणतो साऊंड एनर्जी ती सगळी या मंत्रांमधनं निर्माण होते. त्यामुळे शक्यतो आम्ही सांगताना गुरुजींना घरी बोलावून प्राणप्रतिष्ठा करणं उत्तम आहे सीडी पेक्षा सुद्धा. घरात सकारात्मक प्रसन्न वातावरण वातावरण राहतं. निर्माण होतं आणि मंगलमूर्ती घरी आलेले आहेत अशी एक भावना तुम्हाला तिथे आपोआप निर्माण होते. जर दुर्दैवाने बाप्पाची मूर्ती खंडित झाली, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? आता प्राणप्रतिष्ठा जर झालेली नसेल मूर्तीची आणि ती जर खंडित झाली तर त्याला काही दोष नाहीये. पण प्राणप्रतिष्ठा झाली, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय असतं, ती मूर्ती इक्विव्हॅलंट टू सजीवच असते थोडक्यात मध्ये. तर सजीव मूर्ती जेव्हा प्राणप्रतिष्ठा होऊन खंडित होते तर त्याच्यासाठी विशिष्ट मूर्तीभंग शांती नावाची एक वेगळी शांती दिलेली आहे. तर ती जाणकार गुरुजींना बोलवून ही मूर्तीभंग शांती करून घ्यावी आणि त्याचा मनामध्ये कुठलाही असं काही खेद किंवा काहीतरी अपशकून झालेला आहे अशी भावना मनात न ठेवता विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे अत्यंत प्रासादिक आहे त्याचं पठण करावं, गणपतीची क्षमा मागावी आणि जेणेकरून काही अरिष्ट येणार नाही अशी बाप्पाची प्रार्थना आपण त्यावेळेला करावी. की दुर्दैवाने स्थापन झाल्यावर जर घरात सुतूक पडलं, तर अशा वेळी काय करायला पाहिजे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता समजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि घरामध्ये जन्म आणि मृत्यू या गोष्टी अशात आपल्या हातात नसतात. तर त्यामुळे अशी काही दुर्दैवानी जर घटना प्राणप्रतिष्ठा झाल्यावर झाली तर मग त्या काळामध्ये गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवू नये. कारण सूतक सोयर असताना ह्या गोष्टी करू नयेत असं दिलेलं आहे. जर अगदी दाखवायचं असेल तर सूतक सोयर नसलेली जी व्यक्ती आपले शेजारी असतील किंवा दुसरं नातेवाईक असेल त्यांच्यातर्फे तुम्ही नैवेद्य वगैरे आरती वगैरे करून देऊ शकता. आणि गणपतीचं विसर्जन जे मात्र करायचंय ते तुम्हाला सूतक किंवा सोयर संपल्यानंतर तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकता. पण त्या सोयर सूतकामध्ये मूर्तीला स्पर्श करू नये. त्याचबरोबर नैवेद्य असेल, आरती असेल यासारख्या गोष्टी करू नयेत. गणपती बाप्पांना घ्यायला गौरी येते, गौराई हो. येते असं आपण सगळेजण म्हणतो. तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे? गौरींचं जे आपल्याकडे व्रत सांगितलंय, ज्येष्ठा गौरी व्रत म्हणतात. हे 3 दिवसाचं म्हणजे त्रिदिनात्मक व्रत सांगितलंय. त्याच्यामध्ये गौरी आवाहन जे असतं ते अनुराधा नक्षत्रावर म्हणजे यावर्षी 31 ऑगस्ट रोजी गौरींचं आवाहन होत आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन असतं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन असतं. तर ते ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन असल्यामुळे तिला ज्येष्ठा गौरी असं म्हणतात. तर तिचं आवाहन जे करायचं ते 31 ऑगस्ट रोजी आता यावर्षी. तर तो अनुराधा नक्षत्र दुपारी 3 साधारण 3:30 पर्यंत आहे. तर त्यामुळे तुम्ही 3:30 पर्यंत केव्हाही करू शकता. परंतु त्या दिवशी वैधृती नावाचा एक योग आहे. तर ते वैधृती योग जेव्हा असतो तेव्हा 12 किंवा 16 घटींचा त्याग करून त्या गौरींचं आवाहन करावं असं दिलेलं आहे. त्यामुळे शक्यतो एक 11:15 सकाळी ते दुपारी 3:30 पर्यंत तुम्ही केव्हाही गौरींचं आवाहन या 31 ऑगस्ट रोजी करू शकता. गौरीला प्रसन्न करण्यासाठी कुठली उपासना करावी? गौरी म्हणजे साक्षात ही ज्येष्ठा गौरी जी आहे ही महालक्ष्मीचं स्वरूप आहे सांगितलेलं आहे. त्यामुळे 3 दिवसामध्ये विशेष करून मी मगाशी सांगितलं सात्विक राहण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि सात्विकतेतूनच भगवंताची कृपा होत असते. त्याचबरोबर सात्विक काही मंत्रांचं उच्चारण जे आहे ते अतिशय शुद्ध अंतःकरणाने झालं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी अष्टक नावाचं अत्यंत प्रासादिक स्तोत्र आहे. लक्ष्मी सहस्रनाम आहे, कनकधारा नावाचं स्तोत्र आहे, सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळी प्रासादिक स्तोत्र जी आहेत जी आपल्याकडे आचार्यांनी ऋषीमुनींनी रचून ठेवलेली आहेत त्यांचं पठण आपण जगदंबे समोर त्यावेळेला गौरी समोर करू शकतो. जाणकार गुरुजींना घरी बोलवून सप्तशती म्हणजे ज्याला देवी महात्म्य म्हणतात त्याचा पाठ सुद्धा आपण या देवी समोर करू शकतो. तर या पाठाचं वैशिष्ट्य असं आहे की सान्निध्यम तत्र मे स्थितम असं देवीने त्या देवी महात्म्यात सांगितलंय. जिथे हा पाठ होतो तिथे माझं सानिध्य असतं. तर त्यामुळे या 3 दिवसात गौरीच्या आवाहन, पूजन आणि विसर्जन यामध्ये कधीही आपण या पद्धतीने देवीची उपासना आणि सर्वात महत्वाचं देव्य पराध क्षमापन स्तोत्र म्हणून आहे. देवीची क्षमा मागितलेली आहे. शंकराचार्यांपैकीच एका शंकराचार्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. आद्य शंकराचार्यांनी नाही रचलेलं कारण त्याला वेगळी कारणं आहेत, स्तोत्रातच दिली आहेत. तर हे अत्यंत प्रासादिक असं स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये देवीची स्तुती तर केलीच आहे, त्याचबरोबर तिची क्षमा पण मागितलेली आहे. तर त्यामुळे ते पण आपण या रोज गौरीच्या काळामध्ये जरूर देवी समोर म्हणावं. माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना सगळ्यांचे डोळे भरून येतात, कंठ दाटून येतो. तर विसर्जनाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचा नैवेद्य बाप्पाला आपण दाखवला पाहिजे?
आता विसर्जन जेव्हा आपण करतो गणपतीचं, तेव्हा सध्या काही काही प्रथा समाजात रूढ होत चालल्या. त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती दान दे. तर दान हे विसर्जन नाहीये. विसर्जन नक्की कुठे व्हायला पाहिजे हे पण सांगितलं. शुद्ध पाण्यामध्ये त्याचं विसर्जन व्हावं असं सांगितलं. त्याचं कारण पण दिलेलं आहे. पंचमहाभूत जी आहेत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या देवता आहेत. कपिल तंत्रामध्ये आकाशस्याधिपो विष्णुः, अग्नेश्चैव महेश्वरी, वायो सूर्य हा क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः असं सांगितलंय. जीवन म्हणजे पाणी. या पाणी म्हणजे जलतत्वाचा अधिपती कोण आहे तर गणपती आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन ज्या तत्वाचा तो अधिपती आहे त्याच्यामध्ये झालं पाहिजे. त्यामुळे पाण्यामध्ये शक्यतो शुद्ध जल पाहिजे. आता कॉर्पोरेशन तर्फे आपल्याकडे अतिशय चांगली सोय असते. टाक्या किंवा हे उपलब्ध असतात ज्याच्यामध्ये शुद्ध पाणी त्यांनी सोय केलेली असते विसर्जनासाठी. त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे विसर्जन करू शकता. आणि नैवेद्य जर तुम्ही म्हणलात तर विशेष करून त्यावेळेला वाटलेली डाळ असेल किंवा खोबरं आणि साखर असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे नैवेद्य जे आहेत ते भगवंताला अर्पण करून त्याचं वितरण पण त्यावेळेला एक खिरापत म्हणून आपण प्रसादाचं करत असतो. आणि अशा पद्धतीने आपण भक्तियुक्त अंतःकरणाने त्याला निरोप देताना पुनरागमनायचे असं म्हणत असतो, की परत तुम्ही आमच्याकडे या पुढच्या वर्षी लवकर या जे म्हणतो आपण. तर अशा पद्धतीने गणरायाला आपण निरोप द्यावा. आणि विसर्जन सुद्धा आता विसर्जनाच्या वेळेला तुम्ही बघाल तर मिरवणुका खूप असतात. वास्तविक हा दुःखाचा क्षण असतो. गणराया जो आपल्या घरी 5 दिवस असतो, त्यामुळे शक्यतो विसर्जन करताना खूप अशी मौज मजा करू नये असं दिलेलं आहे. तर तशा पद्धतीने आपण विसर्जन करावं. आपल्याला गणेश चतुर्थी निमित्त अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या मनात गणेश चतुर्थीबद्दल काही शंका असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता.